आज आपण ह्या प्रकारे पाटवडी आणि रस्सा झणझणीत रस्सा असा करणार आहोत। चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण पाटवडी बनवणार आहोत। पाटवडी आणि त्याच्याबरोबर झणझणीत असा रस्सा। तर आधी सुरुवातीला आपण पाटवडी बनवू, त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायला लागतं। ते वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे अर्धा इंच, 10-12 लसणाच्या पाकळ्या, जिरं, कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, ओवा थोडा घेतलाय, जिरं घेतलेलं आहे। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेणार आहोत। चला तर मग आपण वाटून घेऊ। हे वाटण आपण मिक्सर मध्ये जाडसर करून घेतलेलं आहे। आता आपण 1 वाटी आपण या मेजरमेंट नुसार 1 कप बेसन पीठ घेतलं होतं। तर आता आपण एवढं 1 कप पाणी घेणार आहोत। आता आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे। आपल्याला या पिठामध्ये, बेसन पिठामध्ये थोडं थोडं घालत भिजून घ्यायचं आहे। हे आपल्याला चांगलं, म्हणजे ना आपल्या मासवडीत गुठळ्या होणार नाही। थोडं थोडं घालून आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचे, चांगलं मस्त। एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडंच पाणी घालून करायचंय, म्हणजे गुठळ्या आपल्या पूर्ण मोडल्या जातात। बघू शकता। हे असं आपल्याला पूर्ण गुठळ्या मोडून असं करून घ्यायचं, एवढं पातळ। आपण 1 कप बेसन घेतलं होतं, तर 1 कप पाणी आपण वापरलेलं आहे। आणि आता फोडणीला आपण अजून अर्धा कप पाणी घेणार आहोत। टोटल आपल्याला 1.5 कप पाणी लागणार आहे। आपल्याला 1 टीस्पून तेल घालायचंय फोडणीला। तेल आपलं छान गरम करून घ्यायचंय। तेल आपलं छान गरम झालं तर मोहरी घालायची आपल्याला। अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली, हिंग घालायचं आपल्याला। जे आपण हिरवं वाटण केलं होतं, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीरचं, जिरं आणि ओवा, ते आता आपण परतून घेऊया। हळद घालूया अर्धा चमचा। आपल्याला लसूण, आल्याचा कच्चापणा दूर करायचा आहे। हिरवी मिरची, अर्धा कप पाणी घालून घेऊया आणि चांगलं उकळी येऊ देऊया। पाण्याला खळखळून चांगली उकळी येऊ द्यायची। मीठ घालूया आता ह्याच्यामध्ये आपण, चवीनुसार मीठ घालूया आपण। छान उकळी आलेली आहे।
आपण जे बॅटर केलं होतं बेसनाचं ते घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि चांगलं हलवूया। बघू शकता तुम्ही। गॅस लो टू मीडियमच ठेवलेला आहे। हे आपल्याला चांगलं होऊ द्यायचंय। बघू शकता तुम्ही, मस्त झालंय घट्ट। आता आपण काय करणार, ह्याला 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची। वाफ देऊन घेऊया आपण। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। चांगलं झालेलं आहे। आपण ओला हात करून बघूया चिटकतं का आपल्या हाताला। आपल्या हाताला चिटकलं नाही चिटकत आहे म्हणजे झालेलं आहे। आता आपण हे काढूया आणि थापून घेऊया। मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, बॅक साइडने घेतलेलं आहे मी ताटाला, म्हणजे आपल्याला चांगला वड्या पाडता येईल। आता ह्याच्यावर आपण बॅटर टाकूया। गरम गरम असतानाच आपल्याला चांगलं थापून घ्यायचं आहे हे एकसारखं। आता गार झालेलं आहे कोमट। बघू शकता तुम्ही। आता ह्यावर आपण तीळ घालून घेणार आहोत भरपूर। तीळ मी गरम करून घेतलेले होते ऑलरेडी। खोबरं घालून घेणार आहोत, ओलं खोबरं। कोथिंबीर घालून घेणार आहोत, भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे आपल्या वड्या छान लागतात। तीळ, खोबरं, कोथिंबीर, त्यात आपण बॅटर सुद्धा इतकं सुंदर बनवलेलं आहे मासवडीचं। चांगलं थापून घेऊया पाटवडी। असं प्रेस करायचं आणि गार करून घ्यायचं, मग आपण त्याच्या वड्या पाडूया। आता आपण रस्सा करणार आहोत, त्या रस्स्यासाठी आपण वाटण तयार केलेलं आहे। हे खोबरं आणि तीळ मी भाजून घेतलेले आहे छान। अर्धी वाटी खोबरं आणि 2 चमचे तीळ। ही कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडी। मी लसूण, आलं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे ते सुद्धा मी परतून घेतले छान। 1 टोमॅटो, हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय मिक्सर मध्ये। आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आता आपण कढई ठेवलेली आहे। आता आपण तेल घालून घेऊया 2 पळ्या।
तमालपत्र घालूया 2. जे आपण वाटण केलं ते घालूया. परतून घेऊया चांगलं. छान परतून घ्यायचं असं मस्त, म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ना अगदी टेस्टी होते. आपण मसाला टेस्टी बनवलेला आहे. अगदी पाटवडी रस्सा झणझणीत, तो खायला सुद्धा खूप छान लागतो. पाटवडी बरोबर खानदेशी डिश आहे ही. आणि मासवडी जी पुणेरी डिश आपली, जुन्नर आंबेगाव साईडला मासवडी आणि खानदेशात पाटवडी. आता छान झालेत मसाले आपले परतून. आता आपण कोरडे मसाले घालून घेऊया. हळद घालूया अर्धा चमचा. काश्मीरी मिरची पावडर घालूया 1 चमचा. ठेवणीतला मसाला 1 चमचा. धना जिरा पावडर 1 चमचा. गरम मसाला अर्धा चमचा. आता छान आहे, आपण परत मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय. हे लो टू मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया. आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, चांगले परतले. आता आपण थोडंसं आहे ना गरम पाणी घालूया आणि 2 मिनिटं झाकण ठेवूया. थोडंच गरम पाणी घालायचं आहे, अर्धी वाटी, म्हणजे मसाले आपले चांगले शिजतील. झाकण ठेवूया आपण आता ह्याच्यावर आणि चांगले हे मसाले होऊन देऊया आपण. झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं होऊन देऊया मसाले. आता झालेले 2 मिनिटं आपण झाकण काढूया. चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला, बघू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार. आणि कोथिंबीर घालूया. परत एकदा मिक्स करूया. आणि गरम पाणी मी उकळायला ठेवलं होतं साईडला, ते आता आपण जसं आपल्याला रस्सा हवाय पातळ घट्ट त्यानुसार आपण रस्सा करणार आहोत. आता गरम पाणी घालतेय मी. गरम पाणीच घालायचे आपल्याला.
2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी। बघू शकता तुम्ही, मी असा रस्सा बनवलेला आहे। खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, मीडियम रस्सा बनवलेला आहे मी। आता आपल्याला परत झाकण ठेवून छान 5 ते 7 मिनिटं खळखळून उकळी आणून घ्यायची आपण। पाटवडीचा रस्सा चांगला उकळेपर्यंत आपण ह्या पाटवडीला मस्त डायमंड शेपने कट करून घेऊया। काजू कतली कशी असते तो शेप, डायमंड शेप, किंवा आपण कापण्या करतो कापण्याचा शेप। बघूया आता आपण कशी झाली आपली, बघूया कशी झाली आपली पाटवडी। बघू शकता तुम्ही, हे बघा किती जाडीची झाली, अप्रतिम झाली बघा, अप्रतिम झाली आपली पाटवडी। अशा आपण सर्व काढून घेऊया। आता आपण बघूया, 5 ते 7 मिनिटं झालेलं आहे, खळखळून उकळी आलेली आहे, छान तर्री सुद्धा आलेली आहे आपल्या पाटवडी रश्श्याला। झणझणीत केलेला आहे आपण, तुम्ही बघू शकता। हे बघा, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अप्रतिम। आता आपण काढून घेऊया। पाटवडी आणि रस्सा हा एक झणझणीत आणि खास मराठमोळा पदार्थ आहे। बेसन, मसाले आणि कोथिंबीर घालून वाफवलेला पाटवडी रस्सा, त्यात आपण डायमंड शेपनी जे आकार देऊन त्याचे छान शेप देतो। तिखट मसालेदार रस्स्याची जोड दिली जाते। पाटवडी नरम आणि चविष्ट असते तर रस्सा तिखट व झणझणीत लागतो। हा पदार्थ भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाल्ला की जेवणाला एकदम खास चव येते। मराठी घरगुती जेवणात पाटवडी रस्सा हा सगळ्यांचा लाडका पदार्थ आहे। तर मी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे पाटवडी रस्सा। तुम्हाला आवडली का माझी रेसिपी? मी अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला करून दाखवलेली आहे। एक कप बेसनाबरोबर 1.5 कप पाणी लागलेलं आहे मला। मी आधीच ते बॅटर खालीच स्मूथ करून घेतलं होतं, कारण आपण जर पीठ करताना घातलं तर त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे मी खालीच ते बॅटर चांगलं स्मूथ करून घेतलं। त्यामुळे अगदी व्यवस्थित झाल्या, काहीच प्रॉब्लेम आला नाही। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून घ्या। आणि रस्सा सुद्धा अगदी मी झणझणीत मस्त मसालेदार केलेला आहे, अगदी टेस्टी, अगदी सुगंध घरभर सुटलेला आहे। अप्रतिम रस्सा झालेला आहे पाटवडीचा। तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा। आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघता त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मी। आणि मला अशीच साथ द्या आणि लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडती की नाही माझी रेसिपी, कशी केली आहे मी। तर तुम्ही बघू शकता, हा रस्स्यामध्ये हे पाटवडी आपण त्यामध्ये घालायची आणि मस्त भाकरी पोळी बरोबर छान कुस्करून खायची, अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा करून बघा आणि करून खा बघा बरं कशी वाटते मी केलेली। हे बघा, अशी घालायची आणि मस्त भाकरी किंवा पोळी बरोबर मस्त खायची, ती अप्रतिम लागते। थँक्यू।
थँक्यू.